वो राहत का काम होगा, वो बदल का परिवर्तन का काम नाही होता. आणि जर आपण कोणत्याही रचनात्मक कामातून परिवर्तनाच्या कामाकडे वळू नाही शकलो तर ती पंगू करणारी सेवा आहे, त्याला काही महत्व नाही. तर फक्त सेवा आणि पंगू करणारी सेवा हा त्याच्या मागचा उद्देश नव्हता, पण तो एक प्रयत्न करायचा होता. या माध्यमाने गाव एकत्र येतं का? फार कमी गाव होते त्यावेळी. तळोदी मला आठवतं, खडका आठवतं, ज्यावेळी बिनविरोध ग्रामपंचायत होत होती. बाकीच्या गावात तरी पार्टी होत्याच याच्यामध्ये, त्या आजही नाही राहिल्या त्याच्यानंतर. पण हे झाल्यावर अख्खं गाव विमा योजनेखाली, त्याच्या याच्यात मी जात नाही, विमा योजना का सर्वांना मंजूर झाली, एकानंतर एक 40 गावापर्यंत गेलो. अख्खं गाव झालं एकत्र, अख्खं गाव आलं तरच आम्ही विमा योजना राबवली, नाही तर राबवली नाही, त्याच्यात जात नाही. लोकांना आवडली, त्यांना विचारूनच योजना बनवली गेली, त्यांच्या गरजेप्रमाणे त्याला बदललं गेलं. पण ते करूनही विमा योजनेमध्ये भाग घेणारं अख्खं गाव आपल्या स्वार्थापोटीच एकत्र येत होतं. कारण त्यांना हे कळत होतं की एवढी पाहिली ज्वारी दिली की अख्ख्या वर्षाचं औषधाचं बिल त्याच्यातून निघतं, आणि एकही आजार झाला आणि पैसा भरायला लागला दाम दुपटीने वसूल होऊन जातं. आणि त्याची ती सोय होती, ज्याने भाग नाही घेतला त्याला दवाखान्याचं बिल द्यावं लागायचं, ती व्यवस्था होती. तर हे जे एकत्र आले ते मी स्वार्थापोटी एकत्र आलो हे माझं खरं होतं. आणि गरीबातल्या गरीबापर्यंत स्वास्थ्य सेवा पोहोचली हे तेवढंच खरं होतं. ती जबाबदारी मेडिकल कॉलेजची होती, कारण मेडिकल कॉलेजला 75% पैसा शासनाकडून मिळतो, तो पब्लिक मनी आहे, आणि तो ट्रस्ट म्हणून त्या दवाखान्याने गरीबापर्यंत पोहोचायला पाहिजे, आमची जबाबदारी होती, ती नैतिक जबाबदारी होती. परंतु त्यात स्वार्थ होता. पण त्याच्यातून पुढचं काही पाऊल पडत नव्हतं, ती सेवा होऊन संपत होती, गरज होती म्हणून. तर मग आम्हाला वाटलं की विकास कार्याकडे जावं. तर 4 विकास कार्य उभे झाले, तुम्हाला लोकांना माहित आहे. एक बचत गट झाला अख्ख्या गावाचं, मग अख्ख्या गावाची डेअरी झाली नागापूरची सुरुवातीला, अख्ख्या गावाच्या लिफ्ट इरिगेशन झाल्या खडक्याची सर्वात पहिले, अख्ख्या गावाकरता घरोघरी पाण्याचे टॅप आले टाकळी पेठेमध्ये. आणि या विकासाच्या योजना झाल्यावरही पैसा आला नागापूरमध्ये, विशेषतः. मग दारू आली, भांडणे आली, सत्ता स्पर्धाही आली, कोर्ट कचेरी आलं, कोंबडा लढवणंही आलं, पाटावर जाणंही आलं. मला आठवतं मी धरायला गेलो तेव्हा कसे पळाले होते ते. आम्हाला वाटलं आम्ही संघटन उभं केलं, लोकांना नाही गवसलं ते आम्हाला गवसलं. पण मग लक्षात आलं की नाही, स्वार्थ